स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी ठेवले छातीशी, आज पराक्रम त्यांचा घुमतो आजही इथल्या मातीशी, पराक्रम त्यांचा घुमतो आजही इथल्या मातीशी. धैर्य, शौर्य, स्वाभिमान याचा नाद अखंड राहो. धैर्य, शौर्य, स्वाभिमान याचा नाद अखंड राहो. जय भवानी, जय शिवाजी ही घोषणा चंद्र सूर्य असेपर्यंत राहो, चंद्र सूर्य असेपर्यंत राहो. आज मी तुम्हाला इतिहासात होऊन गेलेल्या व आजही अब्जावधी लोकांच्या मनात अधिराज्य करणाऱ्या एका महान राजाबद्दल सांगणार, ज्याचं नुसतं नाव जरी ऐकलं तर अंगावर शहर येतात, अंगात रक्त सळसळतं, अंगात 36 हत्तींचं बळ येतं. असा एक योद्धा जो फक्त अन्यायाविरुद्ध लढला, असा एक राजा जो फक्त रयतेसाठी जगला, असा एक नेता जो फक्त लोकहितासाठी झटला, आणि असा एक वीरपुत्र ज्याने स्वराज्याचा पाया रचला, महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचा मान व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे शिवछत्रपती महाराज. आज मी यांच्याबद्दल तुम्हाला 2 शब्द सांगणार. एक दिवस आली सुंदर पहाट, ढगांचा गडगडाट, अशा चित्रविचित्र वातावरणात शिवनेरीवर जन्मली वाट, जी करणार होती मुघलांचा नायनाट, शिवजन्मभूमी महाराष्ट्राच्या या भूमीवर अनेक परकीय सत्ता थैमान माजवत होत्या. लाखो मराठी सैनिक मारले जात होते, स्त्रियांची अब्रू लुटली जात होती, शेतकऱ्यांचं कोणी कैवारी नव्हता, मराठी माणसावर अन्याय होत होता. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला पाहिजे होता झंकार, झगबगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली, सह्याद्रीची गर्जना झाली. सह्याद्रीच्या कुशीतून एक तारा चमकला, भगवती या चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. व जिजाऊंच्या एक सिंह जन्माला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला. जणू कित्येक वर्षापासून अंधारात सास पाडणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीवर प्रकाशाची किरणे पसरू लागली. वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली व स्वराज्याची घोडदौड सुरू केली. यासाठी त्यांनी रयतेवर होणारा अन्याय, अत्याचार बघितला व हे साहसी धाडसाचे काम आपल्या हाती घेतले. या कार्यात त्यांना त्यांच्या जीवापार प्रेम करणाऱ्या मावळ्यांची साथही लाभली, ज्यांनी लढाईच्या काळात महाराजांसाठी आपल्या प्राणाची आहुती देतानाही मागे पुढे पाहिले नाही. शिवरायांपूर्वीही अनेक राजे झाले, शिवरायांनंतरही उद्यास अनेक राजे आले, पण इतिहासाच्या पानात आणि रयतेच्या मनात एक आदर्श राजा म्हणला तर तो म्हणजे शिवाजी महाराज. कारण रयतेवरचं प्रेम, मनात निर्माण झालेली ती स्वराज्याची जिद्द आणि प्रत्येकाच्या मनात असलेली ती एक स्वराज्याची आस्था, जी की प्रत्येकाला जागून उठवायची की आपण रडायसाठी नाही तर लढाईसाठी जन्माला आलोय. म्हणूनच म्हणतात, जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेप्रमाणे काळजी घेणारा माझा राजा शिवबा होता.